स्वामी प्रकट दिन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो प्रामुख्याने भारतात साजरा केला जातो। हा दिवस स्वामी समर्थ रामदास यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो। स्वामी समर्थ रामदास हे 17व्या शतकातील एक महान संत, कवी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते। त्यांनी मराठा साम्राज्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जातात। स्वामी समर्थ रामदास यांची माहिती। जन्म स्वामी समर्थ रामदास यांचा जन्म 1608 मध्ये महाराष्ट्रातील जाम गावी झाला। मृत्यू 1681 मध्ये त्यांचे निधन झाले। 3 ग्रंथ त्यांनी दासबोध हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, जो आध्यात्मिकता, नीती आणि समाज सुधारणेच्या विषयांवर आधारित आहे। 4 संस्थापना त्यांनी मराठी भाषेतील रामदासी संप्रदायाची स्थापना केली आणि अनेक मठ आणि मंदिरे स्थापन केली। स्वामी प्रकट दिन साजरा करण्याची पद्धत। पूजा आणि अर्चा। या दिवशी भक्त स्वामी समर्थ रामदास यांच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करतात। 2 कीर्तन आणि भजने। धार्मिक कीर्तन, भजने आणि प्रवचने यांचे आयोजन केले जाते। 3 सामाजिक कार्यक्रम, समाजसेवा, अन्नदान, आरोग्य शिबिरे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात। 4 वाचन आणि चर्चा। दासबोध वाचन आणि त्यावर चर्चा सत्रे आयोजित केली जातात। महत्त्व। आध्यात्मिकता। स्वामी समर्थ रामदास यांच्या शिकवणीमध्ये आध्यात्मिकता, नीती आणि समाज सुधारणेचा समावेश आहे। 2 समाज सुधारणा। त्यांनी समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व वर्गांना समानतेचे संदेश दिले। 3 राष्ट्रप्रेम। त्यांच्या शिकवणीमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाचा मोठा भाग होता। स्वामी समर्थ रामदास यांच्या शिकवणींची मुख्य मुद्दे। आत्मसाक्षात्कार। स्वामी समर्थ रामदास यांच्या मते आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे। त्यांनी दासबोध मध्ये आत्मज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले आहे। कर्मयोग। त्यांनी कर्मयोगाचा उपदेश दिला आहे। त्यांच्या मते निष्काम कर्म करणे हेच खरे धर्म आहे। समाज सुधारणा। स्वामी समर्थ रामदास यांनी समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सर्व वर्गांना समानतेचे संदेश दिले। राष्ट्रप्रेम। त्यांच्या शिकवणीमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाचा मोठा भाग होता। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रप्रेमाचे संदेश दिले। स्वामी समर्थ रामदास यांच्या प्रसिद्ध वचनांपैकी काही। सत्कर्म करा, धर्माचे पालन करा आणि आत्मज्ञान मिळवा। निष्काम कर्म करा, फळाची इच्छा न करता। समाजातील विषमता दूर करा आणि सर्वांना समानतेचे संदेश द्या। स्वामी प्रकट दिन हा केवळ धार्मिक सण नसून तो समाज सुधारणा आणि आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे। या दिवशी लोक स्वामी समर्थ रामदास यांच्या शिकवणींचा अभ्यास करतात आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प घेतात। त्यांच्या शिकवणींमुळे समाजातील लोकांना आध्यात्मिकता, नीती आणि समाज सुधारणेचे महत्त्व समजते।